सह्याद्रीच्या रंगांवरती बुगलांच्या नजरा बोट छाटीले दयांची त्या शुभराजांना प्रथमतः माझा पुत्रा. अगदी मैदानाच्या आतमध्ये पाहतोय पहिल्या चेंडूवरती 2 त्यानंतर अगदी डॉट बॉल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला आहे. त्यानंतरचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा आहे. अगदी पुढे सरसावत खरं तर हा आक्रमण मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. या चेंडूवरती सिंगल आहे ती मिळेल, सिंगल मिळते या चेंडूवरती. अगदी आपण पाहतोय सुहास गायकवाड त्याचबरोबर ओमकार माने या ठिकाणी पाहायला मिळतील. स्ट्राईकवरती ओमकार माने तर नॉन स्ट्राईकला सुहास गायकवाड देखील. गोलंदाजीच्या माध्यमातून साहिल इथे मोडक आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजीच्या माध्यमातून सिंगल आली आहे, त्याचबरोबर दुहेरीचा प्रयत्न आहे आणि या चेंडू बरोबर इथे 2 धावांवरती समाधान आहे. अगदी मैदानाच्या आतमध्ये खरं तर हाही चेंडू खरं तर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला आहे. एसटी रक्षकाची चप्पल खरं तर सातत्याने या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. इथे खरं तर तिसऱ्या पंचांकडे मागणी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. अगदी एसट्यांच्या पुढे चेंडू घेतलाय की नाही, धरलाय का नाही, पकडलाय की नाही पाहणं गरजेचं असेल. 6 निशा करणं खरं तर आपलं काम आहे. पीटीसी लाईव्हच्या माध्यमातून दूध का दुधार पाणी का पाणी इथे अगदी पाहायला मिळेल. यस, पंचांकडे पुन्हा एकदा आपण वळतोय आणि हा चेंडू अगदी फेरफॉल डॉट बॉल या ठिकाणी येत असताना खरं तर आपल्याला पाहायला मिळाला आहे. बॅच पुन्हा एक धावत खोलवर टप्प्यात चेंडू मैदानाच्या आतमध्ये ओमकार माने क्लास एगल आणि ते ब्लास्ट करत असताना चेंडू सीमारेषेच्या पलीकडे आणि ओमकार मानेच्या बॅटमधून सिक्सर रन. षटकार येत असताना या ठिकाणी खरं तर मित्रांनो पाहायला मिळाला आहे. पहिल्या षटकाचा इथे खेळ संपतोय. 11 रन्स ऑन द बोर्ड. 11 धावा धावफलकावरती आहेत. प्लॅनिंग बनवणं गरजेचं असेल आणि 11 रन्स ऑन द बोर्ड. ओमकार माने मैदानाच्या आतमध्ये साहिलचं अगदी चांगलं षटक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालंय. गोलंदाजीच्या माध्यमातून गोलंदाज या ठिकाणी षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी खरं तर या ठिकाणी येतोय. तुषार येवले खरं तर आपल्याला गोलंदाजी मार्कवरती या ठिकाणी पाहायला मिळतील. स्ट्राईकवरती पुन्हा एकदा सुहास गायकवाड आणि ओमकार मानेची ही जोडी एक शानदार जोडी मित्रांनो मैदानाच्या आतमध्ये या टीमची पाहायला मिळाली आहे. मॅच महत्त्वपूर्ण आहे. त्यानंतरचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा आहे. जिंकणं महत्त्वाचं असेल. मैदानाच्या आतमध्ये फटका खेळ तर खेळा. त्याचबरोबर इथे अगदी या चेंडूवरती डिक्लेअर झोनमध्ये इथे सिंगल आहे ती मिळतीये. सिंगल मिळेल. आताची डावफलक 1 डझन या आकड्यावरती 12 धावा धावफलकावरती आहेत. एक चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये तुषार येवले खरं तर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. त्यानंतरचा चेंडू अगदी सुहास. सुहास पुरुष एकदा सज्ज होतील. निमित्त मात्र WSL इथे मैदानाच्या आतमध्ये आक्रमण पाहतोय. तुषारच्या बॅटमधून आउट ऑफ दी पार्क सिक्सर रन. ते अगदी थांबणार खरं तर नाहीयेत. सुहास गायकवाड अगदी मैदानाच्या आतमध्ये खेळ करत असताना या ठिकाणी पाहायला मिळालेत. तुषार गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळत आहेत. सिंगल आली आहे. त्यानंतर अगदी मोठा फटका खरं तर खेळलाय. त्यानंतरचा चेंडू पुन्हा एकदा आहे. याही चेंडूवरती बॅक टू बॅक आक्रमक होतोय. क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये दर्शक करतील. चेंडू पुन्हा एकदा बॅक टू बॅक 6 रन. याही चेंडूवरती आक्रमण खरं तर पाहायला मिळतोय. सुहास गायकवाड इथे खरं तर मित्रांनो थांबण्यासाठी तयार नाहीये. इथे आक्रमक बनवलाय. तुषारचे कमबॅकचे चेंडू इथे पाहायला मिळतील का. खोलवर टप्प्याचा चेंडू लोबार होता. त्याचबरोबर पॉवरफुल सक्सेसफुल आणि ब्युटिफुल सुद्धा आहे. पुन्हा एकदा सुहास गायकवाडच्या बॅटमधून लगातारचा 3रा षटकार. आक्रमण आणि आक्रमण करणं गरजेचं असेल. प्रयत्न मी मैदानाच्या आतमध्ये करत राहील. एक चांगली खरं तर एक सुरुवात या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतीये. त्याचबरोबर फटका फसला गेलाय की काय. क्षेत्ररक्षक खूप दूरवरती राहिले. सिंगल झाले. वाऱ्याच्या गतीमध्ये धावलेत आणि त्याचबरोबर सिंगलच्या मदतीने याही चेंडूवरती मिळतील त्या 2 धावा.
2 मिळतील. अगदी दुसऱ्या षटकातला आपण पाहतोय अंतिमचा चेंडू या ठिकाणी खरं तर उरलाय. त्यानंतरचा चेंडू पुन्हा एकदा आहे. याही चेंडूवरती आपण पाहतोय शरीर भेदक मारा. अगदी मैदानाच्या आतमध्ये बॅट अँड बॉलचा कोणताही संपर्क नाही. या बॅट अगोदर खरं तर रोटेट होते. षटक इथे मित्रांनो संपले. इथे पंच खरं तर षटक संपले. डेड बॉल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. 2 षटकांचा खेळ संपलाय. 32 रन ऑन द बोर्ड. 32 धावा धावफलकावरती आहेत. सुहास गायकवाड मैदानाच्या आतमध्ये आहेत आणि सुहास गायकवाड इथे जर अर्धशतक पूर्ण करत असतील तर एका शिष्य अर्थात त्यांचे गुरुवर्य आहेत अनिकेत आंबेकर यांचे गुरुवर्य असतील. सुहास गायकवाड एका शिष्याकडून गुरुवर्यांसाठी पारितोषिक आले. अर्धशतक जर पूर्ण झालं तर 500 रुपयाचं पारितोषिक आहे. पहिल्या चेंडूवरती सिंगल. त्यानंतर बॅक टू बॅक 3ही 6 आले. 4 चेंडू झाले इथं. त्यानंतर 2 धावा आणि आत्ताचं डॉट. चला ओव्हर पूर्ण झाले. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावफलकावरती धावांचा आकडा आहे 32. 32 रन ऑन द बोर्ड. पुन्हा एकदा आपण मॅच चालू करतोय गोलंदाजीच्या माध्यमातून. अगदी तिसऱ्या षटकासाठी मॅजिक षटकासाठी या ठिकाणी गोलंदाज वापरला जातोय महेश मोडक. अगदी स्वतः खरं तर कॅप्टन या ठिकाणी आपल्याला टीमचे पाहायला मिळतील. या ठिकाणी जबाबदारी तर खूप आहे परंतु अपोजिट टीमनं मात्र आज कॅप्टनलाच इथे निवडलंय. मॅच महत्वपूर्ण आहे. दिवस अगदी आपण पाहतोय स्पर्धेच्या माध्यमातून. दुसरा दिवस. त्यानंतर दुसऱ्या दिवसामध्ये 32 धावा धावफलकावरती आहेत. 32 रन ऑन द बोर्ड. दुसऱ्या दिवसामध्ये दुसरी मॅच. 2 विकेट जर मिळवल्या तर आदेश मोडक यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. आणि पुल टॉस वरती पुल लॉस होणार आहे टीमचा. आणि याचबरोबर या चेंडूवरती ईडीचा नो बॉल आणि नो बॉल प्लस सीमारेषा फरार. चौकार प्लस नो बॉल खरं तर या ठिकाणी आपण पाहतोय. आणि धावफलक पुन्हा एकदा बदलतंय. 37 धावा धावफलकावरती आहेत. इथे खरं तर तिसऱ्या पंचांची मागणी खरं तर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजी टीमचा या ठिकाणी खरं तर रिव्ह्यू असावा. या सिटीचा नो बॉल. इथे खरं तर रिव्ह्यू जो आहे तो गोलंदाजी टीमने इथे गमवलेला या ठिकाणी आपण पाहतोय. इट इज अ नो बॉल. त्यानंतरचा चेंडू मात्र मित्रांनो आपण पाहतोय अगदी फ्री हिट असेल. खुल्या फटकेबाजीसाठी अगदी खरं तर असणार आहे तो चेंडू. पंचपाकवानांचं ताट सजवलं. या बॅटर पुढे ताव मारेल का या ताटावरती. खोलवर टप्प्यात चेंडू मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षक. पुन्हा एकदा इट इज अ नो बॉल. इथे अगदी नो बॉल पुन्हा एकदा कळवलाय. नो बॉल सिंगल इथे खरं तर मिळाली. 2 धावा आता चेंडूवरती देखील. फ्री हिट आहे ती सज्ज मैदानाच्या आतमध्ये. सुहास अगदी पुन्हा एकदा आक्रमण मैदानाच्या आतमध्ये. बॅक टू बॅक. तिसरा इथे चेंडू मात्र खराब आलाय. इट इज अ नो बॉल. आणि 9 वरती पुन्हा एकदा 2 तर धावून घेतल्या. 3 धावा आताच्या मिळत आहेत. अगदी कित्येक धावांचा चार्ज, कित्येक धावांचा पाऊस, कित्येक धावांचा खरं तर बोनस. फ्री हिट जारी असेल. त्याचबरोबर या चेंडूवरती फॉलो थ्रू मध्ये रोखण्यासाठी इथे चुकी झाली की काय. ओमकार मैदानाच्या आतमध्ये. अगदी मैदानाच्या आतमध्ये काय असेल आपण पाहतोय. अति घाई आणि संकटात नाही सातत्याने मैदानाच्या आतमध्ये कळवत असतो. धावफलक बदलते. 42 रन ऑन द बोर्ड. 42 धावा धावफलकावरती आहेत. आतापर्यंत या षटकामध्ये आल्यात किती. 10 धावा आल्यात. आणि एकच चेंडू खरं तर झालाय. म्हणजे 5 चेंडू मध्ये तुम्हाला 6 धावा बनवाव्याच लागतील. अगदी आपण खरं तर चेंडू ट्रॅव्हल होत असताना या ठिकाणी यस अवांतर धाव्यांचा कॉल आहे. टेनिस बॉलचा नियम क्रमांक 22 अवलंबी होतोय. वाईट बॉल. त्यानंतर चेंडू लँड होत असताना इथे दे धक्का. आता मॅक्सिमम छक्का येतोय. 6 रन. षटकार याही चेंडूवरती पाहायला मिळेल. आणि जे टार्गेट होतं ते खरं तर इथे पूर्ण होत असताना पाहायला मिळालंय. 49 रन ऑन द बोर्ड. 49 धावा या ठिकाणी धावफलकावरती आहेत. त्यानंतरचा चेंडू पुन्हा एकदा आहे. याचबरोबर मैदानाच्या आतमध्ये व्हाईट बॉल या ठिकाणी खरं तर पंच इथे कळवतायत. इथे देखील आक्रमण मैदानाच्या आतमध्ये होत असताना शिवछत्रपतींची तलवार. येतो इथे षटकार. 6 रन. इथे मी थांबण्यासाठी आलेलोच नाहीये. इथे मी आक्रमण बनवण्यासाठी आलोय. 10 धावा खरं तर आपण ऍड करतोय. आणि 66 रन टोटल रन. आता 66 धावा आता धावफलकावरती आहेत. अगदी खरं तर मैदानाच्या आतमध्ये एक चांगली सुरुवात. सुहास गायकवाड 13 चेंडू 38 आतापर्यंत बनवल्यात. आणि त्यानंतर इथे आक्रमण तर होतोय. चेंडू लँड होत असताना पंचांचा निर्णय मैदानाच्या आतमधून काय येतोय ते पाहणं गरजेचं आहे.
डिक्लेअर झोन मध्ये खरं तर चेंडूला पाठवलंय आणि या चेंडूवरती एकच धाव मिळेल. त्यानंतरचा चेंडू मात्र खोलवर टप्प्याचा अगदी आपण पाहतोय. याही चेंडूवरती मैदानाच्या आतमध्ये आक्रमण होतोय. वन बाउंड चेंडू सीमारेषा फरार. इथे चौकार 4 रन. 71 रन ऑन द बोर्ड. 71 धावा धावफलकावरती आहेत. सुहास पुनः एकदा इथे देखील आडव्या पाटने आक्रमण तर या चेंडूवरती चढवला जातोय. दर्शक बनतील क्षेत्ररक्षक का बिग बिग सिक्सर. चरण 3 षटकांचा खेळ संपलाय. 77 रन ऑन द बोर्ड. 77 धावा धावफलकावरती आहेत. टोटल धावा या षटकामध्ये 25 आल्या. 10 धावांचा बोनस ऍड करून 35 धावा खरं तर या षटकामध्ये आल्यात. 25 धावा आल्या त्याचबरोबर बोनस 10 धावांचा खरं तर या टीमला दिला जातोय. 35 खरं तर रन या ठिकाणी आलेल्या पाहायला मिळतील या षटकामध्ये. आणि त्याचबरोबर षटक क्रमांक अंतिमचा अर्थात 4थं षटक. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज. क्वेश्चन मार्क आहे. षटक कोण हाताळेल. अगदी 35 धावा खरं तर आलेल्या पाहायला मिळाल्या. 10 धावांचा बोनस ऍड करून 45 मागील षटकामध्ये आल्यात. काय पाहायला मिळतंय. जबरदस्त खेळी अगदी आपल्याला पाहायला मिळाली आहे. आणि खरं तर खराब चेंडू अगदी आपल्याला भरपूर पाहायला मिळाले. महागडा खरं तर आज आदेश सर गोलंदाज सरलाय. गोलंदाजी माध्यमातून गोलंदाज या ठिकाणी बद्री राठोड या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. अंतिम षटक मार्गस्थ करतोय. 77 रन ऑन द बोर्ड. 77 धावा धावफलकावरती आहेत. खेळपट्टीचा अंदाज त्यानंतर अगदी वडकी सुपर लीग 2025 चा थरार. त्याचबरोबर आलाय स्लॉट मध्ये. पाठवलाय अगदी पार्किंग प्लॉट मध्ये. इथे देखील चेंडू सीमारेषेच्या पलीकडे. चरण षटकार. ओमकार माने आता खरं तर मैदानाच्या आतमध्ये खेळी करतोय. षटकार मिळेल. षटकाराच्या मदतीने अगदी धावफलक बदलतंय. 83 रन ऑन द बोर्ड. 83 धावा धावफलकावरती आहेत. त्यानंतरचा चेंडू पुन्हा एकदा आहे. त्याचबरोबर याही चेंडूवरती अगदी आपल्या बॅटने खरं तर आक्रमण चढवला. सिंगल झाली आहे पूर्ण. आणि सिंगल वरती एक समाधान खरं तर असायला हवंय. चांगल्या चेंडूला तुम्ही चांगला सन्मान द्या. आणि जसा खराब चेंडू येईल त्याला मा सन्मान देण्याचं कामगिरी होते. 16 चेंडू 49 बनवले आतापर्यंत सुहासने. आणि त्यानंतर 17 चेंडू आणि मैदानाच्या आतमध्ये इथे हाय व्होल्टेज. इथे हाय व्होल्टेज झालाय. आणि इथे खरं तर पंचांचं वेध आपण पुन्हा एकदा घेतोय. मैदानाच्या आतमध्ये दुसरीचा कॉल आहे. आणि त्याचबरोबर किती धावा इथे पूर्ण होतील. याही चेंडूवरती मैदानाच्या आतमधून आपल्याला यस तिसऱ्या पंचांकडे खरं तर हा निर्णय सोपवला जातोय. 2 धावा पूर्ण असतील का. 50 इथे पूर्ण असतील का 49 वरती सुहासला बॅक टू द पवेलियन जावं लागेल. इथे निर्णय काय असेल. 6 निशा खरं तर पीटीसी लाईव्हच्या माध्यमातून पुन्हा एकदा करतोय. दूध का दूध और पाणी का पाणी. मॅच महत्वपूर्ण आहे. 50 धावांची खेळी इथे पाहायला मिळेल का. इथे अगदी 6 निशा आपल्याला पाहायला मिळेल. मॅच महत्वपूर्ण आहे. त्याचबरोबर वडकी सुपर लीग 2025 अगदी आपण पाहतोय. आणि दिवस क्रमांक स्पर्धेचा मात्र दुसरा दिवस आणि त्यामधली दुसरी मॅच खरं तर मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. वडकी जायंट हंटर टीम आणि त्यांच्या विरोधात अगदी वडकी किंग्स 11 या ठिकाणी आपल्याला सामना पाहायला मिळालाय. अगदी मॅच हाय व्होल्टेज बनत गेली आहे. धावसंख्या सातत्याने धावांचा पाऊस पाडण्यामध्ये खरं तर पाहायला मिळत आहेत. लाखो क्रिकेट प्रेमी राजा आजही मैदानावरती पाहायला मिळतील. त्यांचंही देखील मनापासून स्वागत. त्याचबरोबर पीटीसी लाईव्हच्या माध्यमातून जे जे प्रेक्षक आज लाईव्हच्या माध्यमातून खरं तर घर बसल्या मॅचेसचा आनंद घेत आहेत त्यांचंही मनापासून खरं तर स्वागत आहे. उद्या एकदा तिसऱ्या पंचांकडे आपण वळतोय. अगदी निर्णय महत्वपूर्ण आहे. हाय व्होल्टेज खरं तर मॅच बनत गेली आहे. निर्णय महत्वाचा आहे.
बॅटर सुहासला खरं तर मैदानाच्या आतमधून बॅक टू द पवेलियन होत आहे. 17 चेंडू आणि 49 धावांची खेळी सुहासच्या माध्यमातून एक जबरदस्त बॅटिंग करत खरं तर सुहास बॅक टू द पवेलियन होत असताना या ठिकाणी मित्रांनो पाहायला मिळतोय. अगदी धावचित स्वरूपात खरं तर अति घाई आणि संकटात नाही सातत्याने धावांचा बाटला करत होता. त्याचबरोबर इथे मोठी विकेट येत असताना पाहायला मिळते. न्यू बॅटर न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये प्रणव निगडे अगदी नॉन स्ट्राईकला आपल्याला पाहायला मिळेल. मॅचला आता ऑन करतोय. धावफलकावरती धावांचा आकडा आहे तो 84. मॅच ऑन करतोय. 84 धावा धावफलकावरती आहेत. अजून 3 चेंडू इथे उरलेत. पहिल्या चेंडूवरती सिक्सर, त्यानंतर सिंगल आणि त्यानंतर आताच धावची स्वरूपात विकेट. 3 चेंडू अजून मित्रांनो बाकी आहेत आणि ओमकार माने ऑन स्ट्राईकला आहेत. त्या बॅटने पुन्हा एकदा आक्रमण मैदानाच्या आतमध्ये होतोय. इजेला उल्ले तो लाईव्ह जिल्हे इथे षटकार छेरान. आक्रमण मैदानाच्या आतमध्ये खरं तर या ठिकाणी आपण पाहतोय अगदी 90 धावा धावफलकावरती पूर्ण होत आहेत. जबरदस्त खेळ या ठिकाणी खरं तर पाहायला मिळाली. त्यानंतरचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा आहे. अगदी बॅक टू बॅक फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे चेंडू खाली आणि टिपला जातोय झेल आणि मैदानाच्या आतमध्ये ओमकारची खेळी खरं तर संपुष्टात. एक मोठी विकेट खरं तर येत असताना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली आहे. सुहास गायकवाड बॅक टू द पवेलियन झाले धावचित स्वरूपात. त्याचबरोबर ओमकार माने इथे खरं तर विकेट मैदानाच्या आतमधून येत असताना पाहायला मिळेल. धक्का क्रमांक दुसरा टीमला 90 धावा मित्रांनो धावफलकावरती आहेत. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये मनीष अगदी आपण पाहिलं तर चौथ्या षटकातला एकच चेंडू इथे उरलाय. मनीष अगदी न्यू बॅटर आहे. शेवटच्या चेंडूवरती गोडवा की कडवा गोलंदाजासाठी काय असेल. शेवटच्या चेंडूवरती मैदानाच्या आतमध्ये पाहतोय अगदी डिक्लेअर झोनमध्ये खरं तर चेंडूला इथे पाठवलं गेलंय. याही चेंडूवरती मिळते ती सिंगल. टोटल रन्स ऑन द बोर्ड 91 धावा टीमने बनवल्या आहेत. तर विजयासाठी 92 धावांची आवश्यकता. त्यानंतर अगेच आपण टॉस घेणार आहोत. वडकी सुपर जायंट्स टीम आणि वडकी रॉयल्स टीम. वडकी सुपर जायंट्स आणि टीम त्यांच्या विरोधात वडकी रॉयल्स टीम, माफ करा, वडकी रॉयल्स टीम आणि वडकी सुपर जायंट्स टीम. आपण टॉस साठी बोथ कॅप्टन लवकरात लवकर पोहोचायचं आहे. चला बोथ कॅप्टन टॉस साठी लवकरात लवकर पोहोचायचं आहे. वडकी सुपर जायंट्स टीम आणि त्यांच्या विरोधात वडकी रॉयल्स. विजयासाठी अगदी 92 धावांची आवश्यकता असेल. चला बोथ कॅप्टन टॉस साठी लवकरात लवकर पोहोचायचं आहे. वेळ वाचवा विनंती असेल. वडकी सुपर जायंट्स आणि त्यांच्या विरोधात वडकी रॉयल्स टीम. विजयासाठी 92 धावांची आवश्यकता. 24 चेंडू आणि 92 धावांची आवश्यकता. चला टीम क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये लवकरात लवकर सजवा. बॅटर टीम सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवून द्या. मॅचला आपल्याला लगेच ऑन करायचं आहे. अगदी दुसरी मॅच खरं तर मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. त्याचबरोबर बोथ कॅप्टन आपण टॉस साठी लवकरात लवकर पोहोचा. वडकी सुपर जायंट्स टीम आणि त्यांच्या विरोधात वडकी रॉयल्स. दोनही संघ बलवान आपल्याला पाहायला मिळतील पुढील मॅचेस मध्ये. आदरणीय प्रज्वलजी बोडक आणि त्यांच्या सर्व मित्र परिवाराला विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी आपण नाणेफेक घेणार आहोत. आदरणीय प्रज्वलजी बोडक सर आणि त्यांच्या बरोबर सर्व जिवलग मित्र परिवार आणि त्याचबरोबर सन्माननीय अक्षयजी साबळे यांना पण विनंती असेल आपण देखील टॉस. आदरणीय तेजसजी बोडक आपल्याला पण विनंती असेल आपण पण टॉस साठी यायचे. चला बोथ कॅप्टन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील. मान्यवर देखील पाहायला मिळतील. अगदी तिसरी मॅच आजच्या दिवसातली या ठिकाणी पाहायला मिळेल. वडकी सुपर जायंट्स टीम आणि वडकी रॉयल्स. कॉलिंग कोण करेल? वडकी रॉयल्स टीमचे खरं तर कॅप्टन इथे कॉल करतील. मान्यवरांच्या शुभ हस्ते नाणे हवेत आहे आणि इथे छाप्याचा कॉल आणि छापा इथे खरं तर पाहायला मिळतोय आणि वडकी रॉयल्स टीम इथे टॉस जिंकते. प्रथमता निर्णय अगदी खरं तर गोलंदाजी करण्याचा निर्णय या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी आयोजन आणि नियोजनाबद्दल खरं तर काय सांगसाल? आयोजन एक दरवेळेस प्रमाणे आपलं जसं चांगलं असतं त्यापेक्षाही चांगलं झालं यावेळेस. बाकी सगळे प्लेयर्स एकदम इंटरेस्ट घेऊन
प्रॅक्टिस करून सगळे तयारीत आलेले आहेत. आणि या महत्वपूर्ण मॅच मध्ये आम्हाला गोलंदाज कोण कोण खरं तर पाहायला मिळतील? काय म्हणलं? गोलंदाज राहुल मोडक, भरत शेवाळे, आपलं राहुल मोडक, शाहरुख मुलानी, मी स्वतः अभिषेक शेवाळे आणि या कोण राहिला आणि आनंद ढवळे यांची खरं तर मागील कालच्या दिवसामध्ये जबरदस्त खेळी आपल्याला पाहायला मिळाली आहे. आनंद ढवळे यांच्या माध्यमातून काय कुरघोड्या असतील? आनंद ढवळे यांच्यावरती काय कुरघोड्या खरं तर आपल्या गोलंदाजांच्या असतील? आता कमीत कमी त्याला रोखण्याचा प्रयत्न करायचा आहे. विकेट जेवढे लवकर काढता येईल तेवढे प्रयत्न असेल तर. यस, तुम्हाला देखील बॅचसाठी खूप खूप शुभेच्छा. जातोय आपण पुन्हा एकदा अगदी वडकी सुपर जायंट्सच्या खरं तर अगदी मान्यवर आहेत. मान्यवरांच्या माध्यमातून खरं तर चतुर्थ पारितोषिक स्पर्धेच्या माध्यमातून आहे. मनापासून आभार असतील प्रथमतः. त्याचबरोबर या स्पर्धेचं आयोजन आणि नियोजन कळवायचं आहे. स्पर्धकांना खरं तर खूप खूप शुभेच्छा द्या. स्पर्धेचं नियोजन एकदम छान केलेलं आहे आणि सगळ्यांनी याच्यात मेहनत करून जे स्पर्धा भरवलेली आहे, अशी स्पर्धा आजूबाजूला कुठेही इतर गावांमध्ये होत नाही आणि अशी स्पर्धा भरवत राहिल्याने सगळे मित्र मुलं एकत्र येऊन ही स्पर्धा एकदम व्यवस्थितपणे पार पडते. आणि सगळ्या खेळाडूंना शुभेच्छा आणि स्पर्धा अशीच तुम्ही कंटिन्यू करत राहा, हेच तुम्हाला अपेक्षा आणि आमचं सहकार्य कायम राहील तुम्हाला. येस, थँक्यू, मनापासून धन्यवाद. पुरुष एकदा आपण अगदी मॅच क्रमांक 2चा थरार पाहणार आहोत. वडकी सुपर लीग, अगदी वडकी जायंट्स हंटर आणि वडकी किंग्स 11 चालू असलेला सामना इनिंग क्रमांक आपण 2 मध्ये पोहोचलोय. अगदी मायक्रोफोनवरती पुन्हा एकदा महाराष्ट्राचा बुलंद आवाज ख्यातनाम समालोचक अनिकेतजी गुंजाळ सर या आपलं मनापासून स्वागत आहे. जाती जातीच्या वादात आणि तुकड्यात तुकड्यात विभागली गेली माझ्या महाराष्ट्राची माती. जाती जातीच्या वादात आणि तुकड्यात तुकड्यात विभागली गेली माझ्या महाराष्ट्राची माती आणि ह्या मातीला एकवटणारा एकच राजा होऊन गेला. त्या राजांचं नाव आहे राजे शिवछत्रपती. छत्रपती शिवरायांना त्रिवार असं मानाचं वंदन करतो आणि उपस्थित तमाम क्रिकेट प्रेमींचं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत वडकी सुपर लीग 2025 मध्ये मी करेल. मॅच क्रमांक 2 मैदानाच्या आतमध्ये ऑन आहे. वडकी किंग्स 11 विरोधामध्ये वडकी जायंट हंटर्स ही मॅच पाहायला मिळेल. 92 धावसंख्येचा पाठलाग मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. यश बालसिंग अगदी आपण पाहिलं हँडिकॅप खेळाडू आहे, परंतु या खेळाडूची चर्चा सातत्याने आपण पाहिली आहे. तर स्ट्राईकच्या दिशेने प्रकाश बोराडे, नॉन स्ट्राईकला महेश मोडक पाहायला मिळतील. 7 धावा धावफलकावरती आहेत. इथे कमालीचा चेंडू त्यांना पाहायला मिळेल. डिक्लेअर स्वरूपात एक सिंगल. एका धावसंख्येच्या मदतीने 8 धावसंख्येवरती धावफलक जाऊन पोहोचलाय. पहिल्याच क्रमांकाचं षटक यश बालसिंग कमालीचं कामकाज करतायत. धावसंख्येला अक्षरशः ब्रेक लावलाय, कारण अद्याप तरी एकही मोठा फटका या षटकामध्ये त्यांना पाहायला मिळाला नाहीये. 4 चेंडूंमध्ये 8 धावा जरूर खर्च केल्यात, परंतु चांगली गोलंदाजी म्हणावीच लागेल. गोलंदाज सज्ज आहेत. इथे देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. प्रकाश काल स्पर्धेतील पहिला अर्धशतक झळकावलंय, परंतु आज थोडेसे निराश नाराज पाहायला मिळतील. या षटकाचा शेवटचा चेंडू आहे. नो बॉल. इथे मात्र पंचांचा इशारा आहे. धावफलकावरती 9 धावा. यानंतरचा चेंडू उघडा डोळे पहा नीट. यानंतरचा चेंडू फ्रीट. फ्रीट साजरी होणार का प्रश्नचिन्ह आहे. मेजबानी तर समोर असेल फलंदाजाच्या. हा चेंडू अगदी आपण पाहूया सुरेख येताना पाहायला मिळतोय. पंचांकडे दात तर मागितली आहे. षटक संपेल मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या क्रमांकाचं डॉट बॉल आलाय. अवघ्या 9 धावा यश बालसिंग खर्च करताना पाहायला मिळालेत. मित्रांनो, यश बालसिंगची गोलंदाजी आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्यांचा कडकडाट त्याच्या गोलंदाजीसाठी झाला पाहिजे. जबरदस्त गोलंदाजी. हँडिकॅप आहेत अगदी उदयमुख खेळाडूंमध्ये या खेळाडूची निवड सातत्याने होताना पाहायला मिळाली आणि त्यानंतर पहिल्याच षटकामध्ये कमालीची गोलंदाजी पाहायला मिळेल.
9 धावा धावफलकावरती आहेत. 18 चेंडू आणि 83 धावा. आता मात्र समीकरण या मॅच वरती जर राज्य करायचं असेल तर आक्रमण ठेवणं मैदानाच्या आतमध्ये गरजेचं आहे. ते करावंच लागेल. इथे आडव्या बॅटने चेंडू खेळलाय. क्षेत्ररक्षक आहेत मिड विकेट क्षेत्रामध्ये चांगलं क्षेत्ररक्षण प्रणवच्या माध्यमातून होतंय. तोपर्यंत 2 धावा येतील. धावफलक 2च्या मदतीने पुढे जाईल. नमो विश्वकर्मा गोलंदाजीच्या माध्यमातून आपण पाहतोय. चेंडू बॅटने अलॉंग दी कार्पेट नक्कीच केला. जमिनीला समांतर फटका पाहायला मिळेल. खो-खोची डाय तिथे पाहायला मिळाली आहे सुहास सरांच्या माध्यमातून. खो-खो प्रशिक्षक आहेत आणि सातत्याने स्पोर्ट्समध्ये अनेक खेळाडू घडवण्याचं काम त्यांच्या माध्यमातून होताना पाहायला मिळत आहे. 13 धावा आहेत. बॅकफुटवरती सरकले दिशा दिली. डीप एक्स्ट्रा कव्हर क्षेत्ररक्षक आहेत तैनात. तोपर्यंत एक वेगवान सिंगल इथं पाहायला मिळेल. दुसऱ्या धाबेसाठी कोणत्याच प्रकारचा प्रयत्न नाहीये. धावफलकावरती 14 धावा आहेत. 14 म्हटलं इथे आक्रमण. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. झेल सुटलाय. जीवनदान पाहायला मिळेल. तोपर्यंत 1+1 2 धावा येतील. 16 या धावसंख्येवरती धावफलक जाऊन पोहोचलाय. वयाच्या 16 वर्षीच 18 पगड जातीचे मावळे माझ्या राजाने एकत्रित केले. रायरेश्वराच्या मंदिरामध्ये रायरेश्वराला रक्ताचा अभिषेक घालून मात्र इथे हिंदवी स्वराज्याची शपथ घेतली आणि वयाच्या 16 वर्षी हिंदवी स्वराज्याचं तोरण माझ्या राजाने बांधलं. हा इतिहास 16 अंकाचा आहे. आडबॅटने चेंडूला दिशा दिली. क्षेत्ररक्षक असतील तिथे सुहास चांगले क्षेत्ररक्षण करतायत. तोपर्यंत एक वेगवान सिंगल तरी त्यांना पाहायला मिळेल. षटक संपेल मैदानाच्या आतमध्ये. दुसऱ्याही क्रमांकाचं 2 षटकं संपली. धावफलकावरती 17 धावा बिनबाद पाहायला मिळतात. 12 चेंडू 75 धावांची गरज आहे आणि मॅजिक ओव्हरसाठी आमंत्रित केलंय प्रणव निगडेला. पुणे जिल्ह्यातील असणारी सर्वात मोठी हाफ पिच क्रिकेटची स्पर्धा आपण पाहतो या मैदानावरती. क्रिकेटचा मात्र दैदिप्यमान सोहळा, क्रिकेटचा महासंग्राम, क्रिकेटचा रणसंग्राम या मैदानावरती रंगलेला पाहायला मिळेल. आयोजक कमिटीने घेतलेले अथक परिश्रम आपण सर्वांनी पाहिलेत आणि त्यानंतर मानाची क्रीडा स्पर्धा ह्या मैदानावरती संपन्न होते. 10 संघांचा असणारा प्रवेश, ऑक्शन पद्धतीने खेळाडूंची झालेली निवड आणि त्यानंतर जर पाहिलं तर आज दुसऱ्या दिवसामध्ये करतोय आपण पदार्पण. वडकी रॉयल संघाने यानंतरच्या मॅचचा टॉस विन केला. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय आहे. तर वडकी सुपर जायंट्स हा संघ प्रथमतः फलंदाजी करेल. चेंडू उंच हवेमध्ये. नो बॉलचा इशारा आहे. नो बॉल, नो बॉल. इथे घाई गडबड होताना पाहायला मिळेल. फक्त नोची धाव असेल. इथे अगदी आपण पाहूया बॅट चालकीची एज. डिक्लेरेशन झोन. एक धाव येईल. एका धावसंख्येबरोबर 19 धाव आहे. 19 या अंकाचा इतिहास देखील स्वराज्याच्या साठी खूप महत्वाचा ठरला. इथे आडव्या बॅटने आक्रमण चढवलंय. याच बरोबर प्रकाशच्या बॅट मधून चेंडू जाऊन पोहोचेल सीमारेषेच्या बाहेर. फटक्यात आहे वजन. धावा मिळतील अर्धा डझन. षटकार. षटकाराच्या मदतीने 25 धावा आहेत. इथे मॅजिक कामगिरी करावी लागेल कारण मॅजिक ओव्हरचं षटक आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये आहे. या षटकामध्ये 2 चेंडूंमध्ये 8 धावा तर खर्च करताना प्रणव यांना आपण पाहिले. इथे धावांचा महापूर प्रकाश आणणार का की प्रणव कमबॅक करेल. इथे लोअर फुलटा चेंडू समोर दिशेने आक्रमण तर चढवलंय. क्षेत्ररक्षक आहे. झेल झालाय. प्रकाशची खेळी मात्र इथे संपुष्टामध्ये. धक्का क्रमांक पहिला मैदानाच्या आतमध्ये बसलेला पाहायला मिळेल. विकेटचं होईल पतन. प्रकाश बोराडे बॅक टू दी पेव्हिलियन. तीन चेंडूंमध्ये मॅजिक ओव्हरमध्ये जर पाहिलं तर 8 धावा आलेल्या आहेत आणि 3 चेंडूंमध्ये मात्र आता 8 धावा गरजेच्या असतील. जर इथे 16चं टार्गेट पूर्ण करायचं असेल तर त्यासाठी कष्ट घ्यावे लागतील. आयुष्यात कष्टाला पर्याय नाहीये आणि कष्ट जर प्रामाणिक असतील तर तिथे यशालाही पर्याय नाहीये. बॅकफुटवरती सरकलेत.
कव्हर क्षेत्रामध्ये चेंडू खेळला, इथे देखील क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल, लागोपाठची दुसरी ही विकेट आली आहे. फलंदाज बाद सचिन साठे हजेरी लावून मैदानाच्या बाहेर दाखल होत आहेत. विकेट. पंचवीस धावसंख्येवरती धावफलक आहे दोन गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. या षटकाच्या 4 चेंडूंमध्ये 8 धावा खर्च करताना प्रणव यांना आपण पाहिलंय. हॅट्रिक बॉल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. स्पर्धेतील पहिली विकेट हॅट्रिक पूर्ण होणार का, प्रश्नचिन्ह आहे. हॅट्रिक बॉल प्रणव निगडे मॅजिक ओव्हरमध्ये कमाल करतायत. हा चेंडू इथं बर्नाट वेगाचा बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. चेंडू डॉट चेंडू निर्धाव. 7 चेंडू 67 धाब्यांची गरज. हा चेंडू देखील सुरेख घेतोय आणि याच बरोबर षटक समाप्तीचा इशारा, एक डिक्लेअर आली आहे. षटक समाप्तीचा इशारा आला जाईल. 9 धावा या षटकामध्ये खर्च करताना गोलंदाज प्रणव पाहायला मिळाले. अर्थात 4 धावा मायनस होतील. सहा चेंडू आणि 70 धाब्यांची गरज. सुहास गायकवाड कुल कॅप्टन, संघाचा करता धरता, संघाचा नेता गोलंदाजीच्या माध्यमातून येतोय. आणि सुहास गायकवाड यांनी जी 49 धाब्यांची खेळी गेली ना, त्यासाठी अनिकेत आंबेकर यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आहे. इथे आक्रमण, याच बरोबर चेंडू लँड होईल सीमारेषेच्या बाहेर. धडक बेधडक हवाई फायर षटकार. धावफलकावरती 32 धावा आहेत. 5 चेंडू आणि 64 धाब्यांची गरज विजयासाठी. इथे देखील आडव्या बॅटने हवाई यात्रेला चेंडूला पाठवलंय. लँड देखील होतोय सीमारेषेच्या बाहेर. शेणाची कपडे, भंडाऱ्याचा नाद, वारे फकड्या, टाक उचल की टाक, टाक उचल की टाक. लागोपाठचा दुसरा देखील आलाय चरण षटकार. धावफलकावरती नजर टाकूया. बॅकफुटवरती सरकले बॅट चालकीची एच. डिक्लेरेशन झोन. एका धावेने धावफलक 39 धावा. 3 चेंडू बनवायचे आहेत, अजूनही 57 धावा. घोरपडीची पकड या सामन्यावरती वडकी जायंट हंटर संघाची पाहायला मिळेल. इथे आक्रमण आहे, क्षेत्ररक्षक खूप दूरवरती, तोपर्यंत कोणत्याच प्रकारची धाव नाहीये. चेंडू डॉट चेंडू निर्धाव येताना पाहायला मिळेल. 2 चेंडू 57. समोर दिशेने अलॉंग दी कार्पेट चेंडूला खेळलंय. 1 धाव. या एका धावेबरोबर 40 धावा दोन गाड्यांच्या मोबदल्यामध्ये आहेत. इथे देखील मोठा फटका खेळला आहे, परंतु धाव घेण्यासाठी कोणत्याच प्रकारचा प्रयत्न नाहीये. आणि याच बरोबर वडकी जायंट हंटर्स हा संघ या सामन्यावरती विजय मिळवेल. खूप खूप असं अभिनंदन. तर वडकी किंग्स 11 चांगली खेळी तुमची देखील पाहायला मिळाली. तुमचंही मनापासून आभार. मॅन ऑफ द मॅच हा किताब आपण देतोय. 17 चेंडू 49 धावा, 6 षटकार 1 चौकार ज्याच्या बॅटमधून पाहायला मिळालेत. संघाचा करता धरता संघाचा नेता सुहास गायकवाड ठरतो या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. आणि मॅन ऑफ द मॅच किताब देण्यासाठी हनुमान पतसंस्थेचे असणारे माझे चेअरमन आदरणीय चंद्रकांतजी साबळे साहेबांना मी विनंती करेल, आपणही प्रेझेंटेशन बॉक्समध्ये या. आपल्या उपस्थितीमध्ये मॅन ऑफ द मॅच हा किताब आपण वितरित करतोय. त्याचप्रमाणे आदरणीय योगेश आबा साबळे आपणास विनंती असेल आपणही या. दोनही मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये मॅन ऑफ द मॅच हा किताब आपण देणार आहोत. चला, वडकी रॉयल्स आता जराही वेळ घेऊ नका, क्षेत्ररक्षण सजवून घ्या. तर दुसऱ्या बाजूने वडकी सुपर जायंट्स सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये येणं गरजेचं आहे. दोन्ही टीम्स 12 मॅन कंपल्सरी आहेत, त्यामुळे 12 मॅन लवकरात लवकर पाठवा. सुपर जायंट संघाचे 12 मॅन उपस्थित आहेत. वडकी रॉयल संघाचे 12 मॅन लवकरात लवकर या. हिंदवी नेटवर्क आणि ज्यांच्या माध्यमातून यूट्यूब सौजन्य आहे, आमचे मार्गदर्शक आदरणीय अमोलदादा मोडक यांचं देखील आगमन खास करून मैदानावरती होतंय. आपलंही मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत आम्ही